हे तुम्ही म्हणत असाल की ही नदी आहे, ही नदी नाही मित्रांनो, हे एक शेत आहे आणि हे वाहून गेलेलं शेत. म्हणजे नदीकाठचंच नुकसान हे समजावं आणि इथं येऊन सर्वेक्षण कोणी करत नाही पाहिजे तसं. आणि म्हणून हे सरकारलाकडं माहिती खोटी दिली जाते की नदीकाठी नुकसान झालं आणि खेड्यात काही नुकसान नाही. किती नुकसान झालेलं आहे, हे नुकसान न भरून निघण्यासारखं आहे, हे नुकसान न भरून निघण्यासारखं आहे. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही लोणार आणि मेहकर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट सगळी सारखी मदत द्या. माननीय सदस्यांना सर्वांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा आणि तुम्ही करसाल याची मला खात्री आहे. न केल्यास मात्र जय लोकशाही आंदोलन संघटना रस्त्यावर उभी राहून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी मात्र मी या ठिकाणी सरकारला जाहीर इशारा करतो. हे पहा माझा पाय, याच्यामधून पाय काढायला अगदी नमस्कार मित्रांनो, मी छत्रपती संभाजीनगरवरून आलो. मला असं कळालं की मेहकर लोणार भागामध्ये भरपूर ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अख्खे शेतं वाहून गेलेत. उभं पीक शेतकऱ्यांचं वाहून गेलं आणि मी त्यामुळे अनेक गावांचा सर्वे करत बघत आज लोणी काळे येथे शेषराव सखाराम काळे यांच्या शेतामध्ये पोहोचलो आहे. आणि यांच्या शेतामध्ये आल्यानंतर मला खरंच इथे असं नुकसान झालेलं दिसलं. आणि तुम्ही पण पाहू शकता, हे पाहू शकता, हा जो दिसतो हा मोठा नाला आहे. हा पूर्णच्या पूर्ण नाला यांच्या शेतामध्ये फुटलेला आहे. हे पाहू शकता, नदीच्या आकाराचा नाला आहे, नदीच्या आकाराचा नाला आहे हा. हे पाहू शकता, शेतात जणू जिवंत पाणी, हे बघा मासोळे सुद्धा याच्यात झालेले आहे. जिवंत पाणी या शेतामध्ये झालेलं आहे. पाहू शकता, सर्व गाळ माती सर्व वाहून गेलेलं आहे. हे सुद्धा पाहू शकता, शेततळ झालेलं आहे. पाहू शकता आपण डोक्या इतकं पाणी, याच्यामध्ये बारीक बारीक माश्या सुद्धा तुम्ही झूम करून बघितलं तर पाहू शकता. आणि हा जो खड्डा आहे हा अक्षरशः डोक्या इतका खोल आहे आणि शेताच्या मधात हा खड्डा पडलेला आहे. आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूया, त्यांचे आणखी काय काय नुकसान झाले. या शेताचे मालक शेषराव सखाराम काळे, त्यांची आपण थोडी मुलाखत घेऊया. तर तुमचं नाव, गाव आणि तुमच्या शेतात काय काय नुकसान झाले ते थोडक्यात सांगा. शेषराव सखाराम काळे, मौजे लोणी काळे, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. मित्रांनो, हे शेत माझं आहे. लोणार आणि मेहकर तालुक्यात जी ढगफुटी झाली, आज ही ढगफुटी एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की अक्षरशः गावामध्ये सुद्धा पूर आलेला होता, सडकनं पूर आलेला होता. आणि आमच्या गावातील बहुतांश म्हणजे सर्वच लोकांचे शेत खरचटून गेलेत. गाळ वाहून गेला, पीक वाहून गेलं, धुरे वाहून गेलेत. आज माझ्याही शेतात हे तुम्हाला पाणी दिसते आहे. हा 100 वर्षापूर्वीचा हा नाला, नदीचं स्वरूप असलेला नाला कधीही फुटला नव्हता, परंतु यावर्षी नाला हा चारी बाजूने फुटला आणि जवळपास ह्या 10-12 एकरात आज नुकसान झालेलं आहे. आणि शेतातसुद्धा विहिरी तयार झालेल्या आहेत. आणि म्हणून आज एवढे प्रचंड नुकसान झाल्यानंतर शेतात आम्हाला करमत नाही. शेतात आम्ही जो काही पेरणी केली, जो काही खर्च आला, त्यामुळे आम्ही हतबल झालो, परंतु शासनाने अजून दखल घेतली नाही, तात्काळ मदत दिली नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला शासनाला सांगावंसं वाटते की लोणार आणि मेहकर तालुक्यात जे काही ढगफुटीनं नुकसान झालेलं आहे, बहुतांश भरपूर झालेलं आहे. आमचं गावातसुद्धा घराच्या भिंती पडल्यात, 20-25 पोते सोयाबीनसुद्धा शेतात घरामध्ये वरून पाणी गळल्यामुळे नष्ट झाली. आणि शेतातसुद्धा आज पेरली सोयाबीनसुद्धा 10-12 एकर आज गाळामध्ये फसलेली आहे. हा तुम्हाला दिसतो आहे, हा गाळा आहे, पूर्ण गाळाखाली सोयाबीन दबलेली आहे. त्यामुळं आता या शेतात पीक होईलच अशी काही गॅरंटी नाही, कारण खड्डे पडले. अजून जर पाणी आला तर या शेतात पीक येणारच नाही, याची आम्हाला फार मोठी अशी खात्री आहे की इथे पीक निघणेसुद्धा कठीण होईल. म्हणून शासनाने आमचं जे काही नुकसान झालं ते तात्काळ भरून द्यावं. आणि ते एक महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकऱ्यांना पॅकेज द्यावेत. कारण ज्या काही संसदेमध्ये काही मुद्द्यावर विचार होतात. आता मी एक पक्षाचा अध्यक्ष आहे, संघटनेचा जय लोकशाही आंदोलन संघटना. माझंसुद्धा हीच मागणी आहे की माझंच नुकसान नाही तर आमच्या संपूर्ण तालुक्यातलं मेहकर लोणार तालुक्यात जी काही ढगफुटी झाली त्या सर्व शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावेत की त्यांना एक मदत होईल आणि मोबदला मिळेल. शासनाला हीच नम्रतेची विनंती आहे. आणि शासनाने जर हे केलं नाही तर जनता मात्र नाराज होईल. आम्ही मात्र जनतेवर, सरकारवर नाराज राहू, एवढं मात्र निश्चित.
नक्कीच सरकारने याकडे लक्ष केलं पाहिजेत. गावोगावी जाऊन सर्वे करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजेत. मागच्या आठवड्यात आपले मंत्री मेहकर तालुक्याचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आपले मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसापूर्वी शेतांची पाहणी केली, परंतु त्यामुळे काहींच्या अकाउंटवर काही पैसे आले, काही आलेही नाही आणि हेक्टरी 6,000 हे मोठे मोठे मंत्री यांना एका बैठकीची यांना 6,000 10,000 रुपये यांचा खर्च होतो आणि ह्यांनी हेक्टरी 6,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ केलेले आहे. तेही कोणाला मिळत आहेत, कोणाला नाही मिळत आहेत. तरी याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजेत. चला तर या व्हिडिओमधून एवढंच की चला तर आपण पुन्हा जाऊया शेषराव सखाराम काळे यांच्याकडे. अजून तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्याच्या या नुकसानीबद्दल? जय लोकशाही आंदोलन संघटनेचा एक नारा आहे किंवा जय लोकशाही संघटनेचं हा हेतू आहे की शेतकऱ्यांना जर मदत मिळाली नाही, लोणार आणि मेहकर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जर चांगल्या प्रकारे जर त्यांना विशेष पॅकेज आर्थिक पॅकेज देण्यात आले नाहीत तर मात्र जय लोकशाही आंदोलन पक्ष किंवा जय लोकशाही आंदोलन संघटना शांत बसणार नाही, एवढं मात्र मी निश्चित सांगतो. कारण आज आमची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. आज दे माय धरणी ठाय, कारण अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली. कुठे राहा आणि कुठे नाही, शेतात जावा तर करमत नाही, घरात राहा तरी करमत नाही, अशी परिस्थिती दोन्ही तालुक्यात झालेली आहे. मात्र केंद्रामध्ये याची दखल घेतल्या गेली पाहिजेत. जर केंद्राने दखल घेतली नाही तर मात्र आमचा जय लोकशाही आंदोलन संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी जाहीर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरहून जे काही मीडियावाले आलेले आहेत, अमोलजी निकस यांना मी सांगू इच्छितो की आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये सरकार नक्कीच आम्हाला मदत करेल याची आम्हाला खात्री आहे. जर मात्र सरकारने मदत केली नाही आणि आर्थिक पॅकेज दिले नाहीत, विशेष पॅकेज, तर मात्र जय लोकशाही आंदोलन संघटना या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या पाठीमागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी मात्र सरकारला हा गंभीर इशारा मी देतो. नक्कीच आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आपण डिटेलमध्ये शेताची पाहणी करूया. हे पाहू शकता वावरात अक्षरशः जिवंत पाणी लागलेलं आहे, सर्व वाहून गेलेलं आहे. मी सुद्धा पडलो इथे, माझा सुद्धा पाय घसरला आणि इथे पूर्ण पाय या खड्ड्यामध्ये गेला. हे पाहू शकता वावर अगदी खंगाळ. हे पाहू शकता पाय. मित्रांनो पाहू शकता किती कसे चालतील, निंदन कसे करेल आणि सोयाबीनच नाही. तुम्ही पलीकडच्या इकडून या, तुम्ही पण फसून जासाल. तुम्ही धुऱ्याने सेफ जागेने या आणि मी हे लोकांना दाखवतो. हे पाहू शकता अशी दोन्ही तालुक्यात परिस्थिती, पूर्ण जिल्हाभर हीच परिस्थिती आहे. आणि एक मी हे पाहू शकता. असं वाटतंय की मी शेतातून नाही तर एखाद्या नदीमधून प्रवास करतो की काय. हे पाहू शकता नदीमधील वाळू. आणि इथे नदी नाही परंतु नदीसारखे. आणि सरकार जी मदत घोषित करत असतं त्यामध्ये फार मोठी विषमता असते. नदीकाठच्या शेतांना जी आहे ती जास्त नुकसान मिळते आणि जे बगाऱ्यावर ज्यांचे शेत आहे चिबडीच्या ठिकाणी त्यांना समान मदत ही मिळत नाही. त्याबद्दल आपण शेषराव काळे यांना विचारू की सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता की कशी मदत केली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे काही माहिती मला अशी मिळालेली आहे की बुवा नदीकाठची जी शेतं असतात त्यांना भरघोस मोठ्या प्रमाणात मदत दिली जाते आणि जे काही शेतकऱ्यांच्या शेतातून नुकसान होते त्याला कमी मदत दिली जाते. आता हा प्रश्न माझ्या ऐकवात आहे, म्हणजे नक्की मला हा प्रश्न थोडासा माझ्या मनस्थितीला पटत नाही, परंतु तसा असेल असं मला वाटते, म्हणून मी असं त्या प्रश्नावर बोलतो. जर असेल तर आता ही शेतातली वाळू ही नदीकाठची वाळू आहे. हे तुम्ही पाहू शकता जवळपास या एकरात, या एका एकरामध्ये नव्हे तर अवघ्या 10-12 एकरामध्ये अशी वाळू आलेली आहे आणि ही वाळू थांबलेली आहे. म्हणजे नदीकाठचंच नुकसान हे समजावं आणि इथं येऊन सर्वेक्षण कोणी करत नाही पाहिजे तसं. आणि म्हणून हे सरकारकडं माहिती खोटी दिल्या जाते की नदीकाठी नुकसान झालं आणि खेड्यात काही नुकसान नाही. परंतु माझी सरकारला विनंती आहे की माझ्या स्वतः शेतात येऊन तुम्ही पहा, नदीसारखं नुकसान नसेल तर मला 1 रुपया देऊ नका, अशी प्रत्येक शेतकऱ्याची गत आहे. म्हणून नुकसान भरपाई देताना, तात्काळ आर्थिक मदत देताना माझी एक विनंती आहे, कारण मी उच्च विद्याविभूषित आहे. मी जर 30-36 डिग्र्या घेतलेल्या आहे तर मी साधासुद्धा माणूस नाही. म्हणून सर्वांना समानता असावी आणि सर्वांना जास्त सारखीच द्यावी. जर नदीकाठच्या शेतकऱ्यांना तुम्ही हेक्टरी काय देत असाल त्याच प्रमाणात या शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी माझी नम्रतेची विनंती आहे आणि तुम्ही द्याल याची याला मला खात्री आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही नदीची वाळू इथे किती नुकसान झालेलं आहे. हे नुकसान न भरून निघण्यासारखं आहे.
हे नुकसान न भरून निघण्यासारखं आहे. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही लोणार आणि मेहकर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट सगळी सारखी मदत द्या. भेदभाव करू नका. कोण्या शेतकऱ्याला सोडू नका. गरीबाला सोडू नका. शेतीला सोडू नका. कारण ही माऊली आहे. या माऊलीची तरी इमानदारी राखा अशी माझी केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्र्यांना आणि सर्व सन्माननीय सदस्यांना सर्वांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा आणि तुम्ही करसाल याची मला खात्री आहे. न केल्यास मात्र जय लोकशाही आंदोलन संघटना रस्त्यावर उभी राहून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एवढी मात्र मी या ठिकाणी सरकारला जाहीर इशारा करतो. पाहू शकता मित्रांनो, हे पाहून घ्या. हे तुम्ही म्हणत असाल की ही नदी आहे. ही नदी नाही मित्रांनो, हे एक शेत आहे आणि हे वाहून गेलेलं शेत पाहू शकता. सरकारने याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजेत. आणि याच वावरातून या शेतामधून चालत असताना पूर्ण टोंगळ्यापर्यंत पाय फसत आहेत. हे पाहू शकता. हे पहा माझा पाय. याच्यामधून पाय काढायला अगदी हे पहा. आणि लोक म्हणतात शेती करणं खूप सोपं आहे. एक वेळ या आणि याच्यात कसे फसता ते बघा. नंतर तुम्हाला कळेल की शेती कशी असते, शेती कशी करायची असते. तर हे पाहून घ्या. हे पाहून घ्या. असे पाय फसतात मित्रांनो. हे पाहून घ्या. हे पाहून घ्या मित्रांनो. चला तर. आणि जो शेताचा बंधारा असतो त्याच्यामुळे शेताचं रक्षण होतं. आज तो बंधारा सुद्धा या ठिकाणी पूर्ण वाहून गेलेला आहे. हे पाहू शकता. त्यामुळे आता या शेताला आधार सुद्धा राहिलेला नाही, जी की संरक्षण भिंत म्हणून आपण ओळखतो शेताची. हे पाहू शकता. हे खरडून वाहून गेलेला आहे. हे पाहू शकता. सर्वत्र आपण ह्या साईडला आलेलो आहे, पलीकडची साईड. आणि आता ह्या साईडनं पाहू शकता हे शेत कसं वाहून गेलेलं आहे. हे पाहू शकता. हे पूर्ण इथून खचून अख्खं शेत इथून वाहून गेलेलं आहे. हे पाहू शकता. आणि ही जी शेतासाठी केलेली होती संरक्षण भिंत, ही भिंतीचा सुद्धा नायनाट झालेला आहे. या ठिकाणी भिंतसुद्धा वाहून गेलेली आहे इथून पलीकडून. हे पाहू शकता. याच्या पलीकडे एक नाला आहे, भव्य नाला, तो सुद्धा वाहून शेतामध्ये आलेला आहे. पाहू शकता माझ्या पायांचे काय हाल झाले तर तुम्हीच पाहू शकता. मामा आता पाय कुठे धुवायचे? आता मला पाय धुवायला पाणी तर सर्व वाहून गेलं, परंतु इथं आहे थोडंफार खळखळ वाहणारा झरा तुम्हाला दाखवतो. चला. इथून खाली सुद्धा उतरता येत नाही. हे पाहू शकता. हे नाल्यामध्ये सर्व माती. शेताचं एकच नुकसान नाही, परंतु शेताचं अनेक नुकसान या ठिकाणी असे होत राहतात. 100 टाल्या गाळ गेला. 100 टाल्या. 100 पेक्षा शेतातील 50 ते 100 टाली माती, जी की प्युअर माती असते आपली काळी माती, ती वाहून गेली या ठिकाणी. हे पहा. खडकात दगडामध्ये ही माती येते आणि इथून अशी खाली वाहत गेलेली आहे. हे पाहू शकता. त्यामुळे कधी न भरून निघणारं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे मित्रांनो. चला तर आपण या ठिकाणी आता हे पाय धुवून घेऊया. चला. धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा शेताकडे येत जा. शेतात असं करमतं मित्रांनो. शेतात जी मजा आहे ती अख्ख्या कुठेही तुम्हाला भेटणार नाही. आणि त्याच्यात हे सरकार आम्हाला बेजार करतंय म्हणून सांगा, नाही तर शेतकरी सदैव या जगाचा बाप आहे, पोशिंदा आहे आणि तो सदैव राहणार. नमस्कार. सरकारनं आम्हाला लवकर मदत देण्याची हीच विनंती सरकारला. आणि सरकारला एकदा जाता जाता एक विनंती करतो की
आम्हाला लवकरात लवकर मदत द्या. आमचा अंत बघू नका. शेतकरी जर खवळला तर कुणाचं ऐकत नसतो.